तर मग इकडं आहे आले काय म्हणते आय काय नाही सरपण आणली गाली होय ती लसूण आणला लसणाची ऑर्डर आली आहे तर गावा म्हणलं गावरान पद्धतीचा लसूण होय अश्विनी कसला लसूण गावरान पद्धतीचा आमच्या म्हणजे आम्ही बाईन म्हणतो बाईन बाईन म्हणतो कारण की आम्हाला शिकवाय होत्या शाळेत बालवाडीला त्याच्यामुळे आम्ही बाईन म्हणतो हां तर त्यांच्यातनं आम्ही मस्तपैकी लसूण आणला आणि हा लसूण आपला चाललेला आहे पुण्यामध्ये 2 ऑर्डर येतात त्याच्यानंतर ह्याची बार्शीची 1 ऑर्डर आहे आणि चांगलं काय लसूण चांगलं आहे ना आणि इकडं आपलं लिंबू लोणचं चाललंय आंबा कैरी लोणचं चाललंय इकडं असे किती ऑर्डर आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि लसूण 9 किलो म्हणजे आली ऑर्डर आपली तर चालली काय म्हणते चिकट टेप देऊ का डायरेक्ट यातच भर 2-2 किलोचे बॉक्स कर 2-2 किलोची ऑर्डर आहे तर असं द्या टकाटक खटक हां चला जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर अश्विनीला लगेच ऑर्डर द्या नंबर आहे 70 20 77 76 13 तर काय म्हणते आहे काय करते कुठं चालली कोयतं घेऊन कुठं चालली सरपणा नाही ती बाबीची झाडं ही काढून टाकलेली आहेत की तिथलं आणखी ती वालेलं आहे की तयात दाखवलेलं मी वालेलं आहे की आता मी गेल्या महिन्यात काढलेलं ठीक आहे चला मस्तपैकी पाण्यात होतं पण वालंय आता चांगलं बरं चालतंय बरं लवकर पाटापाटा जायचंय हा चला तर हा लसूण आहे आपला पॅकिंग चालू आहे इकडं हो का अशी लिंबाचं लोणचं आंब्याचं लोणचं लसूण असं पॅकिंगचं काम चालू आहे इकडे हे आहे ते मदतीला 3 किलो लोणचं MIDC मध्ये द्यायचं या कुरिअरला गेल्यानंतर चालू आहे काम ह्यांनी म्हटलं दे मी पॅकिंग करतो तर लसूण भर तर लसूण भरायचं माझं काम चालू आहे त्यांचं पॅकिंग करायचं काम चालू आहे आणखी भरायचंय 2-2 किलो हे कुरिअर चाललंय ते आपलं हेच चाललंय प्रोफेशनल कुरिअर म्हणजे आम्ही तिरुपती कुरिअरला टाकतो ते कुरिअर आहे आणि पोस्टाचा संध्याकाळी कामावून आल्यानंतर पोस्टाचं संध्याकाळी आलं की पॅकिंग करायचं ते म्हणजे हिला काय म्हणलं फुल कामावर फोकस कर 4 दांड्यावर तुला काहीच कमी पडणार नाही आणि तू खूप उंच बारावी घेशील आणि तुला माझा फुल सपोर्ट आहे धंद्याच्या बाबतीत असा धंदा केला तर असा कर फुल सपोर्ट कर थोड्या बाया लाव जे ऑर्डर महिला लावू दे 1-2 कामाला हाताखाली लय पण स्वतःला तरच करून घेऊ नको लय पण स्वतःला तरच करून घेऊ नको करायचंय तर फुल सपोर्ट आणि फुल काय म्हणणं आहे तुमचं ह्या गोष्टीवर अश्विनीला माझं सांग हां आता आई पण आलते आईचं एक सांगलंय अश्विनी फुल दिला तर फुल सपोर्ट दे ह्याच्यावरती कशावरती धंद्यावरती काम कर आता एक इंस्टाग्रामला एक सकाळी टाकला व्हिडिओ फेसबुकला एक टाकला की लगे ऑर्डरी चालू झाल्या पहिले ऑर्डरी चालू होत्या मग असं असतं आपण जर धंद्यावर लक्ष दिलं तर धंदा व्यवस्थित चालणार सगळ्या गोष्टी होणार जिथली तिथं राहा एकदम क्लिअर काम कर मस्त कर तुला काहीच कमी पडणार नाही तुझ्या पाठीशी मी आहे आणखी तुला काय पाहिजे हा तुला आणखी काय पाहिजे का काहीच नाही हा मग तुला काय सांगितलं तेवढं कर तू हा आणि मी तुला सपोर्ट करू लागतो माझं बाहेरचं काम बघून तुझं घरचं काम तुला फुल करू लागतो तुला टेन्शन मी आहे ना मित्रांनो काय म्हणणं तुमचं या गोष्टीवर हो द्या कमेंट आणि सांगा चला शेअर करा आणि लगेच पटापटा ऑर्डर टाका अश्विनीसाठी माझ्यासाठी करा सपोर्ट सगळीजण सांगा सगळ्यांना की असं लोणचं आपलं आहे अजून आपलं 300-350 किलो लोणचं आहे हा आणि आपल्याकडे घरगुती बनवलेले मटकीचे सांडगे पण लवकरात मिळणार आहेत आपण ते पण चालू करतोय आहेत 1-2 महिला बघितल्या ते पण येतात मदत करू लागतात अश्विनी तू कर म्हणल्यात तुला सगळं करू लागते तर सांडग्याची ऑर्डर द्या त्याच्यानंतर लसणाची ऑर्डर द्या लोणच्याची ऑर्डर द्या आणखी लवकरात लवकर मोठा बिझनेस उभा करून तिथं पण खूप काही करायचं आपल्याला एक दिवस घरी बसायचं नाही मी काम बंद करतोय बाहेरचं आणि फुल सपोर्ट मध्ये अश्विनीला काम करू लागणार मशनी आणणार आणि तिथं काय पण तयार होणार तुम्ही फक्त मागा प्रत्येक गोष्ट असणार आहे आता शांत बसून राहायचं नाही अश्विनी म्हणलं काम करत राहायचं इकडं तिकडं बाहेर फिरण्यापेक्षा कामावर ध्यान द्यायचं हाय ना अश्विनी बरोबर ना काय चुकीचं बोलतोय का नाही की हा यस तर चला मग आजपासून संदीप दादा कामाला लागलाय
पाईपलाईनीचं बाहेरचं काम चालू आहे, कुरिअरचं पॅकिंगचं काम चालू आहे. लसणाचं गिलू लसूण आणला 15 किलो, 15 किलोची ऑर्डर आली. ठीक आहे, चला आपण काम करायचं, कामावर ध्यान द्यायचं. चला तर मग एक लाईक होऊन द्या आणि कसा व्हिडिओ वाटतोय नक्की सांगा. बाय. हाय सगळ्यांना, आय एम हॅपी. कारण काय झालं तुम्हाला सांगतो, धावतो मित्रांनो. पाऊस चालू झाला. टन काय झालं, आंब्याची झाडं लावलेली आणि पाईपलाईन केली नव्हती आपण, आणि झाडं तर लावल्यात. आणि आज झाडं लावलेली 6 दिवस झालतं आणि झाडांना पाणी लई नव्हतं दिलं. आम्ही 1 दिवसच दिलतं. मग खूप टेन्शन आलतं झाडाचं, काय होईल आता उद्याच्याला केव्हा पाईपलाईन व्हायची आणि केव्हा झाडं लावून व्हायची. पण काळजी, देवाला काळजी माझी. म्हणलं असं तुझं 60,000 गेले, तुझं एक सुद्धा झाड जुळून नाही देणार. आणि अश्विनी खुश होय, झाडं 1 नंबर आणि सुंदर येणार. आता त्याला उद्याच्याला हिमिक ॲसिड आणून टाकतो. पाईपलाईन झाली चालू की. खूप असा पाऊस यायला लागला, खूप छानपैकी येतोय पाऊस आणि भारी वाटलं. कुठंतरी जीव आला, कसं झाडांना पाणी होईल. काय नाही, आमचं आतल्या आत घर असल्यामुळे एकदम व्यवस्थित. आणि इकडं कुणाचं काय चाललंय तुम्हाला दावतो. एक स्वीट करलं लाईटीचं बटन टाक, वरची टाक, पडायला शेतात. हा, आणि हे काय करत असं आले कसं बसते त्याच्या कंस भाजते. सांगितलं एक कणीस भाजलं पप्पाला, एक भाजलं चिवला, एक भाजलं मम्मीला, एक भाजलं अनुष्काला. छानपैकी 4 कंस टाकले तिने भाजायला. लिंबू आहे का बा त्याला? लिंबू चिरायची, मीठ घ्यायचं आणि मस्तपैकी कसं बाहेर गेलं आपल्याला खाऊ वाटतं, फिरायला गेलं बाहेर गेला. हा, मग तसं आता खायचा. कसं झाला बर्थडे? काय म्हणल्या मुली? छान झाला. केक वगैरे कट केला, चॉकलेट वाटले का सगळ्यांना? सरांना दिले का? हो. काय म्हणले सर? हॅपी बर्थडे. बर, ओके. कपडे आवडले का तुझ्या मैत्रिणींना? हो. कुणाची पसंतीने घेतलेली सांगितलं? पप्पांच्या आणि माझ्या. काय झालं, ही म्हणलेली मला माझ्या पसंतीने घ्यायच्या तपल्या, पण कपडे घेतली माझ्या पसंतीने, पण आवडले आहे ना? हो, पण माझी पसंत तुमच्या पसंत एकच आहे ना. असं का? हा, काय झालं, अनुष्का लय ड्रेस आहेत. चिवला काय होतं, तिच्या बड्डेला 2 आणलं. आता चिवीला त्या दिवशी ऑनलाईन 2 मागवलं, 3 मागवलं. 3 आणि 2 5 झालं. काल एक आणला 6 झालं. आणि त्याच्या आधी एकदा बारामतीला गेली, तू 4 ड्रेस आणलं. 4 आणि 3 7 ड्रेस झालं. चिवीला ह्या 4 महिन्यात फक्त 7च ड्रेस नवीन आणल्यात. आणि अनुला आमच्या 2 5 आणि आमच्या अनुला 5च आणलं आणि चिवला आमच्या 7 आणलं. त्याच्यामुळे आमच्या चिवीवर अन्याय होतोय मित्रांनो. तू शाळेत जाते ना, अन्याय कुणावर झाला? थांब, अन्याय कुणावर झाला? हा, काल वाढदिवस कुणाचा होता? अनु दीदीचा. कुणाचा होता? मग कपडे कुणाला आणली? चांगली कुणाची दिसत होती? चांगली कुणाची दिसत होती? काय झालं मित्रांनो, कपडे आणायला गेल तू, मग अनुष्काला कपडे घेतली आणि रस्त्यावर एक बाबा इकायला बसलेला कपडे रस्त्यावर. रडवत नाही. काय झालं, एक बाबा रस्त्यावर कपडे. अनुष्का म्हणली अगं ऐक की, 199 रुपयाची होती. अगं तिथं रिलायन्स मॉल आहे का नाही, त्याच्यामुळे एक बाबा इकायला बसलेला. अगं बसलेला. मग अनु म्हणली पप्पा आता मला घेतल्यात एवढी 1,500ची, चला चिवला रस्त्यावली कपडे घेऊन जाऊ. पण रस्त्यावली कपडे घेतली, पण अनुपेक्षा चिवचीच भारी लागली. आधी छान दिसायला लागली. मग मी काय म्हणलं, नाही बाबा रस्त्यावली नको. मग रिलायन्स मॉलमध्ये गेलो आणि 199 आणि 299. बरोबर का? कुठनं कपडे घेतली? नाही, रस्त्यावरनं घेतली. नाही, रिलायन्स मॉलमधनं चिवला घेतली आणि अनुष्काला जुडिओ मधनं घेतली. चला, छान झालं, मस्तपैकी पिल्लेला. आणि पाऊस
हा काय खाल्लं जाऊ काय खाल्लं केक खाल्लाय हा आज आहे आम्हाला शेजारी लोंढे मामांच्या ही काय महाळ आहेत आज पित्र असतात तर ते लिंब चिरकी लिंबू नाही आता मस्त झाडं लावल्यात 2 पण कवा लिंब यायची काय नाही त्याला हे काम कर की लिंबाचं लोणचं आण ते ह्याच्यावर चुळू लय छान लागेल हा लिंबाचं लोणचं आहे की जा हा लिंबाचं लोणचं आण आज होती का लिंबाचं लोणचं एका वाटीत घे आणि मस्त गॅस ह्याला चोळ चला सगळ्यांना खूप असं भारी वाटतंय आणि छानपैकी घेऊन आलो काय घेऊन आलो पुरीला शेतनं असं गेलो ना असं चिवीला तर शाळा सुटायची आधीच उचलून आणली सरांना म्हणलं सर लय पाऊस यायचा चिवला द्या मग सर म्हणलं जा घेऊन मग चिवला उचलली गाडी टाकली आणि बाकीची आलती ना बाकीच्या मुलांचा आई वडील होय चिव बाकीच्या मुलांचा आई वडील आलतं का नाही मग मी काय केलं चिवला शाळा सुटायची आधीच उचलली आणि बाकीची म्हणली तुम्ही कसं काय पुरीला लगेच घेऊन चाललाय म्हणलं पाऊस आलाय म्हणून मी घेऊन चाललोय मग म्हणले आम्ही तुम्ही जा घेऊन म्हणलं मग ती पण गेली सर म्हणलं जावा घेऊन मग सगळ्यांनी आपापल्या मुलांना उचललं गाडी टाकलं आणि घेऊन आले मग माझ्यामुळं सगळ्यांचा फायदा झाला पावसाच्या आधी जे ते आपापल्या घरी आणि कुरिअर राहिलं खूप पाऊस चालू झाला असं टाकून द्यायचं एका दिवसाने काय होते आणि बाय सगळ्यांना